अगोदर झालेले खून काय खून नव्हते? त्याच्यातून काय रक्त निघत नव्हतं? ते रक्ताला काय किंमत नव्हती? अरे ती आमच्या रक्तमासाची हाडाची, त्याच्यावरही बोललं पाहिजे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी बुट्ट्या गायकवाडचं खून प्रकरण उकरून काढले. याच बुट्ट्या गायकवाड खून प्रकरणात सुरेश धसांवर आरोप झाले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरण सुरेश धसांनी लावून धरलं. त्यावेळीही हेच बुट्ट्या गायकवाड प्रकरण धनंजय मुंडे समर्थकांनी समोर आणलं होतं. आता पुन्हा सुरेश धसांनी आरोप केलेल्या परळीचे पोलीस अधिकारी भास्कर केंद्रेंशी बोलणं झाल्यानंतर सदावर्तेंनी हेच बुट्ट्या गायकवाड प्रकरण बाहेर काढलंय. काय आहे बुट्ट्या गायकवाड प्रकरण? 10-11 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आहे. आष्टी तालुक्यातील दादेगाव मधील भिल्ल वस्तीवर बुट्ट्या गायकवाड हा राहायचा. 25 एप्रिल 2014 रोजी बुट्ट्या गायकवाड उर्फ संजय गायकवाड हा नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला. त्यानंतर तो तिथेच एका टपरीवर जात असताना एक गाडी आली. गाडीतून काही लोक उतरले आणि त्यांनी बुट्ट्यावर हल्ला केला. मारेकरी चालून आल्याचं बघून तो गावाकडे पळून जाऊ लागला. यावेळी मारेकऱ्यांनी त्याचा सिने स्टाईल पाठलाग करून रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडल्या. त्याचवेळी 3 गोळ्या त्याला लागल्या. तो खाली कोसळल्यानंतर मारेकऱ्यांनी त्याच्यावर तलवारीने हल्ला केला आणि त्या संजयचा म्हणजेच बुट्ट्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी भुजंग विधाते, शामराव विधाते, अमोल विधाते, विकास आमटे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पुढे तपास केल्यानंतर आणखीन काही आरोपी यात असल्याचं समोर आलं. राहुल उर्फ आबासाहेब विक्रम धस, सचिन उर्फ बाळू रोहिदास तांगडे, भाऊसाहेब रणसिंग हे 3 आरोपी आष्टी तालुक्यातील जामगाव येथील रहिवासी असल्याचं देखील समोर आलं. जामगाव हे सुरेश धस यांचंच गाव आहे. तर शेख अझर शेख एजाज, दीपक कसरू चव्हाण यांनाही पुढे अटक करण्यात आली. याच प्रकरणात सुरेश धस यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला होता. शिवाय हत्यारही सुरेश धस यांच्या शेतात सापडल्याचाही आरोप केला गेला होता. सुरेश धस हे 2014 मध्ये गोपीनाथ मुंडेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवत होते. त्यावरून ही हत्या झाल्याची चर्चा होती. त्यावरच गुणरत्न सदावर्ते यांनी हे प्रकरण काढलंय. ते काय म्हणाले ते ऐका. मागास समाजापैकी जी व्यक्ती आहेत बुट्ट्या गायकवाड साहेब यांचा जो खून झाला, निर्गुण हत्या झाली, ती मला असं वाटतंय की बीडमध्ये जी देशमुख हत्या झालेली आहे त्यांच्यापेक्षा खूप सिरियस आहे. त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या. एखाद्या भटक्या आदिवासी समाजाशी संबंधित, मागास समाजाशी संबंधित माणसाला म्हणजे कशा प्रकारे हत्यार तयार करण्यात आले, म्हणजे धसांचं शेत होतं का? मग त्याच्या पुढे जाऊन धसांच्या पत्नीने 3 लाख रुपये पाठवले, ती रक्कम जप्त होते. आणि त्याही पुढे जाऊन मला जे समजतंय की मोठ्या मुंडे साहेबांच्या निधनाच्या नंतर तो विषय लक्षात आला नव्हता, परंतु तपासातलेच श्री केंद्रे साहेब कॉन्स्टेबल आहेत आणि त्यांनी ह्या गोष्टीचा म्हणजे स्पष्टपणे बोलणं, मला असं वाटतं ते एक मेन विटनेस आहेत. आणि जेव्हा विटनेस असं डंके की चोट पे सांगत आहेत की धसांचा जो रोल होता, इव्हन पोलिसांना आरोपीला अटक करण्यापासून पर्यंत मज्जाव करणे, मला असं वाटतंय धसांना आज तोंड राहिलेलं नाही देशमुखाहून बोलण्याचं. लक्षात घ्या, कोण जर धस मराठा समाजाचे आहेत किंवा उच्च जातीचे आहेत किंवा ते तत्कालीन परिस्थितीमध्ये ते मंत्री होते, हे काय मायना राहत नाही. ही काही मोठी गोष्ट नाही, ही काही किंमत देण्यासारखी गोष्ट नाही. महत्वाची बाब ही आहे की धसांच्या कुटुंबाचं इन्व्हॉल्वमेंट जर बुट्ट्या गायकवाड साहेबांच्या खुनामध्ये असेल तर त्या बाबतीतला पूर्ण छडा लागलाच पाहिजे. त्या बाबतीमध्ये श्री केंद्रे साहेब कॉन्स्टेबल साहेब यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून पुन्हा तपास पुढे नेला पाहिजे फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी. फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये 3 लाख रुपये जर धसांच्या पत्नीने जर दिले असतील आरोपीला म्हणजे काढता पाय करून घेण्यासाठी, तर ते जर जप्त असतील, हत्यारं जर धसांच्या शेतातून जप्त केलेले असतील, धसांनी जर आरोपींना पकडण्यापासून मज्जाव केलेला असेल, तर या सगळ्या गोष्टी धसांच्या बाबतीमध्ये त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये एका मागास वर्गीयाच्या, आदिवासी संबंधित, भटक्यांसंबंधित खुनाच्या याच्यामध्ये धसांना दार्शनिकपणे जे आहे त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि म्हणून मी परत जितेंद्र आव्हाडांना सुद्धा सांगतो, जितेंद्र, जेवढा गळा कोरडा करून तुम्ही बोलत होतात देशमुखांच्या खुनाच्या बाबतीमध्ये, आता तुम्ही बोललंच पाहिजे. ठाण्यात येऊन सांगतो, ठणकावून सांगतो, डंके की चोट पे सांगतो, अगोदर जितेंद्र आव्हाडांनी बुट्ट्या गायकवाड साहेब जे मागासवर्गीय होते त्यांची हत्या झाली त्याच्यावर बोलायचं.
अगोदर झालेले खून काय खून नव्हते? त्याच्यातून काय रक्त निघत नव्हतं? ते रक्ताला काय किंमत नव्हती? अरे ती आमच्या रक्तमासाची हाडाची, त्याच्यावरही बोललं पाहिजे. आणि म्हणून धस साहेबांच्या बाबतीमध्ये जे काय मी साहेब म्हणायला नाही पाहिजे त्या व्यक्तीला, कारण त्या व्यक्तीचं जे इन्व्हॉल्वमेंट अशा मर्डर मध्ये आहे. लोकशाहीमध्ये ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि तत्कालीन ते मंत्री होते. मंत्रिपदाचा गैरवापर केलेला आहे. म्हणून सभापती महोदयांनी धसांवर जे आहे चुकीच्या पद्धतीने सामान्य नागरिकाला, म्हणजे केंद्रीय साहेबांच्या बाबतीमध्ये खोटे आरोप करण्याच्या प्रकरणामध्ये स्वतःकडे सुओ मोठो कॉग्निझन्स घ्यावा. तर अशा प्रकारे 2014चं हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय आणि त्यावरूनच गुणरत्न सदावर्तेंनी सुरेश धस यांच्याकडे पुन्हा बोट दाखवत आरोप केले. धसांनी काही दिवसांपूर्वीच सदावर्तेंवर टीका केली होती. त्यावरच आक्रमक झालेल्या सदावर्तेंनी हे प्रकरण काढत उत्तर दिलंय. या प्रकरणाविषयी धस विरुद्ध सदावर्ते हा सामना रंगला, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.